So hello student, today we start our next video or next lecture of last chapter other measurement. Okay, so आजच्या पार्टमध्ये आपण मेन 4 डेफिनेशन्स घेणार आहोत. तर आपला हा टोटल चॅप्टर मी सांगितलं की अदर मेजरमेंटमध्ये आपण सरफेस फिनिशिंग किंवा सरफेस टेक्स्चरबद्दल सगळं बघणार आहोत. तर जनरली आता आपल्याला माहिती आहे की आपण एखादा पार्ट जर बनवला तर तो पार्ट बनवल्यानंतर तो ॲक्च्युली जो आपल्याला आयडियल साईज आहे किंवा आयडियल त्याचं सरफेस फिनिशिंग आहे तर ते कसं हवं असतं. आपण एखादा कन्सिडर करूया की फॉर एक्झाम्पल हा आयडियल जॉब आहे आणि आपल्याला त्याचं सरफेस फिनिशिंग एक्झॅक्ट असं हवं आहे, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेट. पण ॲक्च्युअलमध्ये असं होतं का? नाही. तर ॲक्च्युअलमध्ये काय चेंजेस होतो तर जनरली वेगवेगळे कॉजेस जर आपण कन्सिडर केले तर त्या कॉजेसमुळं किंवा त्याच्या काहीतरी प्रत्येक गोष्टींमुळं काय होणार आहे तर हा आयडियल सरफेस असा न बनता ॲक्च्युली हा साधारण मायक्रॉनमध्ये जर तुम्ही चेक केला तर त्याचा हे इरेग्युलॅरिटी तयार होते. ओके, सो आपल्याला ह्याच्याशी डिस्कस करायचं आहे किंवा ह्याच्याशी रिलेटेड सरफेसवरती जो काय इम्पोज होणार आहे त्याच्या टॉप सरफेसवरती तर त्या सरफेस टेक्स्चरबद्दल आपण चेकआउट करणार आहे आज. ओके, तर आयडियली हा होता, ॲक्च्युली हा बनलेला आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ह्या टर्म्स बघायच्यात की इरेग्युलॅरिटी म्हणजे काय. मग इरेग्युलॅरिटी म्हणजे जर आयडियल सरफेस माझा असा होता असा बनायला पाहिजे त्याच्याऐवजी एकतर प्लस होतो किंवा मायनस होणार जॉब. ओके, मग ह्याला आपण काय म्हणू शकतो इरेग्युलॅरिटी. ओके, किंवा रफनेस म्हणू शकतो. ठीक आहे, दिस इज द इरेग्युलॅरिटी. मग इरेग्युलॅरिटी येण्याचं किंवा रफनेस येण्याचं कारण काय, कॉजेस काय आहेत तर जनरली व्हायब्रेशन्स असतील, मटेरियल ऑफ वर्कपीस असेल, टाईप ऑफ मशिनिंग असेल, रिजिडिटी ऑफ सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ मशीन टूल असेल, फिक्स्चर्स असतील. ठीक आहे, हे मेन पॅरामीटर्स आहेत. किंवा फीड असेल म्हणजे जो आपण फीड दिला जातो कटिंग टूलला ऑपरेशनच्या वेळी, कूलंटचा यूज असेल कुठला केलेला आहे. तर याची मॅक्सिमम वेगवेगळे कॉजेस आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामुळे तुमची इरेग्युलॅरिटी किंवा सरफेस रफनेस क्रिएट होत असते. ओके, आता आपण वन बाय वन बघूया. फॉर एक्झाम्पल हा एखादा सरफेस आहे आणि ही त्याची रफनेस आहे. ठीक आहे, आपण हा पोर्शन सिलेक्ट केला, ह्या पोर्शन सिलेक्ट केला, ह्या स्पेसिफिक ह्याला लेंथ म्हणतात, सॅम्पलिंग लेंथ. आपण ते डिटेलमध्ये नेक्स्ट डेफिनेशन बघूया. तर मी हा एवढा पोर्शन कन्सिडर केला आहे, हा एखादा सरफेस आहे आणि त्याचा हा पोर्शन मी कन्सिडर केला. तर ही जी आहे ती आहे आपली रफनेस. सो रफनेस इज ऑल्सो कॉल्ड इरेग्युलॅरिटीज ऑफ स्मॉल वेवलेंथ. बघा, छोट्या स्मॉल वेवलेंथमध्ये जर मी हा पोर्शन कन्सिडर केला तर त्याला आपण रफनेस म्हणू शकतो. ओके, सो इट इज द रफनेस. मग रफनेसमध्ये ही जी आहे ती आहे रफनेसची विड्थ, रफनेस विड्थ RW, अँड दिस इज द रफनेस हाईट RH इज द हाईट. रफनेसची ही विड्थ झाली आणि ही हाईट झाली. हा स्मॉल पोर्शन आपण कसा कन्सिडर करू शकतो तर आपल्याकडे वेगवेगळ्या मशीन्स आहेत त्याच्यावरती आपण हे काय करू शकतो, इमेजेस कन्सिडर करून आपला जो सरफेस रफनेस आहे तो चेकआउट करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ रफनेस. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रायमरी टेक्स्चर. हे एक लक्षात ठेवा कारण जनरली पेपरमध्ये विचारतात डिफाईन प्रायमरी टेक्स्चर, डिफाईन सेकंडरी टेक्स्चर. सो इट इज प्रायमरी टेक्स्चर. म्हणजेच दोन्हीची डेफिनेशन सेम राहणार, इरेग्युलॅरिटीज ऑफ स्मॉल वेवलेंथ. ओके, इरेग्युलॅरिटी ऑफ स्मॉल wavelength. Okay, so it is the irregularity of small wavelength. Then हे झालं रफनेस अँड इट इज ऑल्सो कॉल्ड प्रायमरी टेक्स्चर. ठीक आहे, आता ही रफनेस कशामुळे येते तर फर्स्ट रफनेस येण्याचं कारण आहे फीड मार्क. तर जेव्हा आपण एखादा कटिंग करत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक शाफ्ट आहे आणि याला आपल्याला टर्निंग करायचं आहे. मग टर्निंग करताना आपण काहीतरी ह्याला टूलला हे देत असतोय, बरोबर, फीड मार्क देत असतोय. तर हा फीड मार्क जो दिलेला जातो त्या फीड मार्कमुळे काय होणार आहे इरेग्युलॅरिटी किंवा रफनेस येऊ शकते. ओके, देन सेकंड आहे याचा, सेकंड कशामुळे होऊ शकतं तर मटेरियल रप्चर. मटेरियल रप्चरमुळे सुद्धा तुमचं काय होऊ शकतं तर जी इरेग्युलॅरिटी आहे किंवा रफनेस आहे ती क्रिएट होऊ शकते. ओके, म्हणजे इरेग्युलॅरिटी हे येण्याचं किंवा रफनेस क्रिएट होण्याचं हे पण एक मेन रिझन असणार आहे. ओके, मटेरियल रप्चर असेल. थर्ड आहे मशिनिंग प्रोसेस.
म्हणजे प्रायमरी टेक्स्चर किंवा ही रफनेस जी आहे ती कशामुळे क्रिएट होऊ शकते, तर मशीनिंग प्रोसेसमुळे. मशीनिंग प्रोसेसमुळे होऊ शकते. म्हणजेच काय होते, तर जनरली आपण एखादा शाफ्ट बनवला तर तो बनवताना कुठलं ऑपरेशन यूज केलं, तर टर्निंग ऑपरेशन यूज केलं. म्हणजे हे मशीनिंग प्रोसेस झाली की टर्निंगमुळे किती सरफेस रफनेस क्रिएट होईल. आणि त्याच्याऐवजी जर आपण लॅपिंग, होनिंग हे जे चांगले ऑपरेशन आहेत की त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली आहेत म्हणूया, तर त्या ऑपरेशनमुळे जो सरफेस तयार होणार आहे, तर ह्या दोन्हीमध्ये पण तुमचं काय असणार आहे, रफनेसची जी काय व्हॅल्यू असेल ती वेगवेगळी असणार आहे. ओके, म्हणजे टर्निंगला रफनेस जास्त असणार आहे तर ते लॅपिंग, होनिंगमध्ये कमी असणार आहे. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट टर्म और फर्स्ट डेफिनेशन, रफनेस. ओके, आता ही सेकंड डेफिनेशन बघूया. फर्स्ट आपली रफनेस झाली. सेकंड वेव्हीनेस. वेव्हीनेस इज ऑल्सो कॉल्ड सेकंडरी टेक्स्चर. जसं ह्याला प्रायमरी टेक्स्चर म्हणतात तसं ह्याला सेकंडरी टेक्स्चर म्हणतात. म्हणजेच प्रायमरी टेक्स्चरमध्ये आपण काय बघितलं, इरेग्युलॅरिटी ऑफ स्मॉल वेव्हलेंथ. ओके, मग ह्यामध्ये काय आहे, इरेग्युलॅरिटी ऑफ कन्सिडरेबल वेव्हलेंथ. इरेग्युलॅरिटी ऑफ कन्सिडरेबल और लार्ज म्हणूया आपण, लार्ज वेव्हलेंथ. म्हणजेच लार्ज वेव्हलेंथ आता कुठे आली, तर इथं बघा ह्या सरफेसमध्ये आपण ह्या डायग्राममध्ये मगाशी बघितलं की हे जे आहे स्मॉल वेव्हलेंथ, ह्याला आपण काय म्हणतोय, रफनेस. आणि ह्याच पोर्शनमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की ही जी आहे, मी आता जी डार्क करते ती काय आहे तुमची वेव्हीनेस. ओके, सो दिस इज कॉल्ड वेव्हीनेस. हा जो पोर्शन आहे आणि ह्याच्यात तुमचं काय रफनेस आहे. ओके, म्हणजेच वेव्हीनेस आणि ह्याच्यातच रफनेस आहे. मग वेव्हीनेस कधी म्हणायचं, तर तुम्ही लार्ज क्वांटिटी, लार्ज वेव्हलेंथ कन्सिडर केली, सो इट इज कॉल्ड वेव्हीनेस. आणि ह्याच्यात पण सेम हा डब्ल्यू म्हणजेच वेव्हीनेस विड्थ आणि दिस इज द वेव्हीनेस हाईट, WH. म्हणजेच वेव्हीनेसची हाईट झाली, सेकंडरी टेक्स्चरची हाईट, सेकंडरी टेक्स्चरची विड्थ, ही झालं वेव्हीनेस. ओके, ही आपली सेकंड डेफिनेशन झाली. इट इज ऑल्सो कॉल्ड सेकंडरी टेक्स्चर. सेकंडरी टेक्स्चर पण ह्याला म्हटलं जातं. ओके, मग आता हे कशामुळे तयार होणार आहे, तर फर्स्ट आहे मिसअलाइनमेंट. मिसअलाइनमेंट झाली तर काय होऊ शकतं, वेव्हीनेस क्रिएट होऊ शकते. ओके, सो इट इज द फर्स्ट. देन सेकंड आहे व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स क्रिएट झाले तर व्हायब्रेशनमुळे काय होऊ शकतं, सेकंडरी टेक्स्चर किंवा वेव्हीनेस क्रिएट होऊ शकते. देन नेक्स्ट आहे हीट ट्रीटमेंट. हीट ट्रीटमेंटमुळे पण जनरली काय होणार आहे, वेव्हीनेस तयार होऊ शकते. म्हणजे काही मॅक्सिमम जॉबमध्ये हीट ट्रीटमेंट असते त्याच्यामुळे तुमची वेव्हीनेस क्रिएट होऊ शकते. किंवा जॉबच्या मटेरियल थ्रू पण काय होऊ शकतं, तर प्रत्येक जॉब हा त्या सर्टन कंडिशनला आहे असं राहत नाही. म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर तो चेंजेस होऊ शकतो, त्यामुळे पण काय होणार आहे, तर वेव्हीनेस, रफनेस क्रिएट होणार आहे. ओके, सो दीज आर द कॉजेस. हे कॉजेस जे बघितले आपण रफनेसचे, हे कॉजेस बघितले आपण वेव्हीनेसचे. ओके, सो दीज आर द मेन 2 डेफिनेशन्स. ह्या डेफिनेशन मॅक्सिमम टाईम विचारल्या जातात, हे लक्षात ठेवा. काही वेळेस तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं रफनेस अँड वेव्हीनेस डिफाईन करा. काही वेळेस तुम्हाला प्रायमरी टेक्स्चर आणि सेकंडरी टेक्स्चर म्हटलं जातं त्याला. ओके, आणि त्याचे कॉजेस पण द्या, म्हणजे 4 मार्क्ससाठी पण येऊ शकतात ह्या डेफिनेशन्स आणि त्याचे कॉजेस. ओके, सो दीज आर द 2 मेन डेफिनेशन्स. नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज थर्ड, ले. जी आपण बघणार होतो ती आहे ले, LAY. सो ले इज द डायरेक्शन ऑफ इरेग्युलॅरिटी और रफनेस. डायरेक्शन ऑफ रफनेस किंवा इरेग्युलॅरिटी म्हणजे काय, तर जे तुमचा कटिंग टूलचा फीड असतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसते हा सरफेस आहे आणि ही काय त्याची काय आहे, मशीनची प्रोसेसची डायरेक्शन आहे. ओके, किंवा आता हा एखादा शाफ्ट आहे असा कन्सिडर करा आणि तुम्ही कटिंग टूल लावला, तुम्ही टर्निंग करायला लागलाय, तर टर्निंग करताना जो तुम्ही कटिंग टूल आहे तो तुमचा असा काय करणार आहे, वर्क करणार आहे. ओके, म्हणजे ह्या डायरेक्शनला वर्क करणार आहे पॅरलली. म्हणजे ह्याचा मला जर डायग्राम काढायचा असेल, ह्याचं टर्निंग केलेलं, तर मी त्याचं काय डायग्राम काढू शकते, तर हा जॉब आहे आणि हा टर्निंगची प्रोसेस अशी चालू आहे त्याला. ओके, सो इट इज द डायरेक्शन ऑफ सरफेस. ओके, डायरेक्शन कशी आहे ही कटिंगची त्याच्या, तर सो इट इज कॉल्ड ले. त्याला ले म्हणायचं. डायरेक्शन जे आपण दाखवत असतो तर त्याला ले म्हणायचं. किंवा अदरवाईज एखादं ग्राइंडिंग असेल तर ग्राइंडिंगला कसं येणार, असा येईल स्लोप. ओके, किंवा
जनरली व्हर्टिकल असेल, एखादं व्हर्टिकल ऑपरेशन असेल तर त्यालासुद्धा तुमची कशी येणार आहे, तर अशी येणार डायरेक्शन. म्हणजे डायरेक्शन कशीही असू शकते, त्या डायरेक्शनला आपण काय म्हणत असतो, ले म्हणत असतो. ओके, सो these are third. सो ले काय आहे, द डायरेक्शन ऑफ सरफेस टेक्स्चर. म्हणजे जो रफनेस तयार झालेला असेल, हा जॉब आहे, याच्यावरती जी डायरेक्शन आलेली आहे तुमच्या सरफेस टेक्स्चरची, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, तर ले म्हणू शकतो. ओके, म्हणजेच जॉबला पॅरलल और परपेंडिक्युलर, आता हे परपेंडिक्युलर झालं, हा जॉब आहे आणि हे परपेंडिक्युलर काय त्याची डायरेक्शन ऑफ ले आहे. आणि फॉर एक्झाम्पल असं असेल तर आपण काय म्हणूया, ह्याला पॅरलल म्हणूया. म्हणजे पॅरलल परपेंडिक्युलर काय असू शकतात, डायरेक्शन ऑफ सरफेस टेक्स्चर असू शकतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ ले, त्यालाच आपण काय म्हणतोय, ले म्हणतोय. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ सरफेस टेक्स्चर म्हणजे हा जॉब आहे, जॉबवरती त्याचं डायरेक्शन असं आहे. किंवा अदरवाईज मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की हा शाफ्ट बनवायचा आहे मला, तर हा शाफ्ट बनवताना त्याला आपण टर्निंग करणार असेल तर टर्निंग आपण ह्या पोझिशननं करत असतो. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ले. ठीक आहे, किंवा हा एखादा जॉब आहे, या जॉबवरती तुम्ही काय करताय, टर्निंग करायला लागलाय, तर त्याची डायरेक्शन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. ओके, पॅरलल टू द सरफेस, ह्या सरफेसला पॅरलल येणार, त्यामुळे त्याला त्या डायरेक्शनला काय म्हणतो आपण, ले. ओके, ही थर्ड डेफिनेशन पण मॅक्सिमम टाईम विचारली जाते. आता लास्ट आपलं फोर्थ डेफिनेशन आहे. फोर्थ डेफिनेशन इज फ्लॉ. हे काय सिम्पल आहे एकदम, फ्लॉ, FLAW. फॉर एक्झाम्पल हा एक जॉब आहे आणि याच्यावरती स्क्रॅच हे जे येतात, म्हणजे मेजर जो स्क्रॅच दिसणार आहे तुम्हाला ह्याच्यावरती डायरेक्टली, सो इट इज कॉल्ड ॲज अ फ्लॉ. मग तुम्ही ह्याला फ्लॉ म्हणू शकता. किंवा एखादा आपला टेबल आहे, आता फॉर एक्झाम्पल हा टेबल कन्सिडर करूया आपण. ह्या टेबलवरती इथं जे कट झालेला आहे किंवा स्क्रॅचेस आलेले आहेत, ह्या स्क्रॅचेसला आपण काय म्हणू शकतो, फ्लॉ म्हणू शकतो. किंवा सिम्पली तुम्हाला डायग्रॅममध्ये जर दाखवायचं असेल तर तुम्ही सिम्पली डायग्रॅममध्ये पण दाखवू शकता की फ्लॉ इज द, हा एखादा सरफेस आहे फॉर एक्झाम्पल, ह्या सरफेसवरती इथं कुठंतरी स्क्रॅचेस आलेत तर त्या स्क्रॅचेसला आपण काय म्हणू शकतो, फ्लॉ. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लॉ. फ्लॉ इज द स्क्रॅचेस ऑन सरफेस, तर त्या याला आपण काय म्हणू शकतो, फ्लॉ म्हणू शकतो. सो इट इज द लास्ट डेफिनेशन. ओके, सो थँक यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट. थँक यू अगेन.